गिरी गव्हारे कशासाठी, गिरी गव्हारे कशासाठी, रागे पुरविले पाठी, रागे पुरविले पाठी. ऐसा नसावा संन्याशी, परमार्थाचा जो का द्वेषी, घर बांधिले डोंगरी, विषय हिंडे दारोदारी. काय केले योग धर्म, अंतरी नाही निष्काम, गंगाजळ हृदय करा, गंगाजळ हृदय करा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संत मुक्ताबाई म्हणतात का संसारामधून त्याग करायचा, बायका पोरांना सोडून द्यायचं आणि पर्वतावर डोंगरावर जाऊन बसायचं आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. पण राग द्वेष थोडाही गेलेला नाही. संत मुक्ताबाई म्हणतात त्याचा राग द्वेष थोडाही गेला नाही, परमार्थाचा पण द्वेष करतो आणि त्याला संन्याशी म्हणावं? नाही नाही, असा संन्याशी नसावा. डोंगरावर जाऊन राहायचं, टपोऱ्या माळा घालायच्या, जटा वाढवायच्या, अंगाला भस्म फासायचं, ह्याला साधू म्हणत नाही. परमार्थाचा द्वेष करायचा आणि विषय सुखाच्या वासनेत डुबायचं आणि दारोदारी भटकायचं आणि सांगायचं बाई तुझं असं होईल, बाई तुझं तसं होईल. पण परमार्थ बघितलं तर काहीही त्याला येत नाही. त्यांनी कधी योग याग केलेले नाही, कधी योग साधना केलेली नाही, कधी यज्ञ केलेला नाही, कधी नामस्मरण केलेलं नाही, कधी एकादशी पण धरलेली नसते आणि तो दारावर येऊन बायांना सांगतो बये तुला गुरगुंडा होईल ग. याला काय अर्थ आहे? असा कुठं संन्याशी असतो? नाही नाही नाही, असा संन्याशी नसतो. ह्याच्या अंतःकरणात कधीच निष्काम भक्ती नसते आणि खरोखरच याच्या बोलण्यामुळे का या बाईला मूल होईल? नाही. पण ह्या भोळ्या बाबड्या बाया त्या जोशाला जाण्या जोशाला भाळतात आणि त्याचंच ऐकत बसतात. साधू कसा असावा? मुक्ताबाई सांगतात गंगाजळासारखं त्याचं हृदय असावं आणि स्वच्छ मन असावं, निष्काम भक्ती करणारा असावा, त्याला साधू म्हणावं. म्हणून मुक्ताबाई म्हणतात गंगाजळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. गंगाजळ हृदय करा असं ही मुक्ताई माऊलींना म्हणत नाही. ही दुसऱ्यांना उपदेश करण्यासाठी माऊलींना ताटी उघडायला सांगते का बाबा ह्या ज्या आपण पृथ्वी तलावर आलोत, पण हे दुसऱ्यांना उपदेश करायचा आहे, लोकांना उपदेश करायचा आहे, जगाचा उद्धार करायचा आहे. ह्या जगाचं मन जे हृदय आहे ते गंगाजळाप्रमाणे करायचं आहे. म्हणून दादा आपण कशासाठी अवतार घेतलाय ते आठवा आणि ताटी उघडा. हे चार भावंड अशा आहेत, ह्यांचं सूर्यासारखं तेज आहे आणि हे उपजता ज्ञानी, हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. ह्यांना ज्ञान शिकवायची गरज नाही, हे फक्त जगासाठी ज्ञान आहे.